खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चौक क्षेत्रातील जांभिवली या गावात चालू विद्युत वाहिनी तुटून एका वयोवृद्ध महिलेला आपला जीव गमवावा लागलाय। जुनाट जीर्ण झालेल्या विद्युत वाहिनी जोरदार वारा आणि पाऊस यामुळे तुटतात यांची वारंवार तक्रार या परिसरातील जागरूक नागरिकांनी करून देखील वीज वितरण कंपनीने दुर्लक्ष केल्याने आज एक जीव गेल्याचे सुरेश गावडे यांनी सांगितले। पहाटे गावातील एक वृद्ध महिला सुलोचना दत्तात्रय गावडे वय वर्ष 63 या घराच्या मागील बाजूस असलेल्या प्रसाधन गृहाकडे प्रातःविधीसाठी जात असताना अचानक त्यांच्या अंगावर विद्युत प्रवाह सुरू असलेली विद्युत वाहिनी तुटून पडली आणि त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झालाय। घरातील त्यांचा नातू आणि शेजारी लोकांच्या लक्षात ही घटना आल्यावर त्यांनी आरडाओरड केल्यावर गावातील लोक जमा झाले। तातडीने वीज वितरण कंपनीच्या लोकांना पाचारण करून वीज प्रवाह बंद केला गेला। घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार, चौक प्रभारी विशाल पवार, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जुंद्रे, उपकार्यकारी अभियंता महादेव मुंडे, सहाय्यक वीज अभियंता योगेश देसाई यांना कळवल्यावर सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली। पंचनामा करून मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय चौक येथे पाठवण्यात आला। सदर महिलेचा मृत्यू वीज वितरण यांच्या हलगर्जीपणामुळे आणि वेळीच तारांची दुरुस्ती न केल्यामुळे झाला असा आरोप ग्रामस्थांनी केला असून योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आता करण्यात येते। MSEBची लाईन आमच्या गावामध्ये गेले 40 ते 50 वर्ष तिथं टाकण्यात झालेलं आहे, तेव्हा ती वापर करण्यात आलेली आहे। पण बरेच वर्ष कमीत कमी आम्ही 10 ते 15 वर्ष यांच्याकडे मागणी करतोय तर ह्या लाईनीची वॉरंटी संपलेली आहे, खराब झालेली आहेत, ह्या बदलून द्या। तरी पण ह्याकडे MSEB वाल्यांनी खालापूर आणि चौक दुर्लक्ष केलेलं आहे। आज ते दुर्लक्ष जर केलं नसतं तर आज हा बली गेला नसता। आणि आज दुसरी गोष्ट महत्त्वाचं सांगण्याची गोष्ट म्हणजे ह्या तारेला MSEB वाल्यांनी कोणताही सेफ्टी गार्ड लाईन दिली नाही। आज जर सेफ्टी गार्ड जर असतं तर हा बली गेलेला आहे आमच्या आईचा, तो आज वाचले असते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।